तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. तुका म्हणे पाप गेले गेल्या गळे कळे ताप, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. श्री ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. श्री संतांची ये माता चरणावरी, श्री संतांची माता चरणा, श्री संतांची माता साष्टांग हे करे दंडवत, श्री संतांची हे माता सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त निरूपण रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्राणींद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी श्री सुमन जिजाई रमण श्री तुकोबरायांचा अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग असून माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज गाथेनुसार संतपर प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे संत महात्म्यांच्या विषयी महात्म्य गात असताना तुलनात्मक दृष्टीने संतांचं वर्णन करून संत संग जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असेल तर त्याकरता आपल्या जीवनातील सर्वात प्रिय वस्तू सुद्धा त्यांच्या चरणावरती समर्पित केली तर काही हरकत नाही असा आशय सांगणारा अभंग आपण आज सेवेकरिता निवडलेला आहे. काय सेवेचं प्रयोजन, काय निमित्त आहे? आज आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत. सेवेचं प्रयोजन आहे आदिशक्ती जगज्जननी चिद्विलासिनी आई साहेब श्री मुक्ताई आई साहेबांच्या अंतर्धान तिरोभूत सोहळ्याच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत. हे 728 किंवा 29 वर्ष हे आई साहेबांच्या अंतर्धान सोहळ्याचं आणि त्या निमित्ताने आपल्या गावातील आळंदी पंढरीचे निष्ठावान महिना वारकरी श्री हरिभक्तपरायण पंढरी लक्षेट्टीवार यांच्या या पवित्र वास्तूमध्ये या ठिकाणी आई साहेबांचा अंतर्धान तिरोभूत सोहळा संपन्न होतो आहे. महापुरुषांचा आशीर्वाद आणि साधू महात्म्याची कृपा आणि त्या माध्यमातून जवळजवळ हे 47वे वर्ष आहे. बरोबर ना बाबा? 47वे हे आपल्या उत्सवातील वर्ष आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गोविंद महाराज नागलगाव
धोती, गोविंद महाराज धोती. गोविंद महाराज धोती यांनी बाबांना आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून बाबा फार मोठ्या प्रेमाने, फार मोठ्या उत्साहातून हा उत्सव संपन्न करत आहेत आणि त्यांचा समग्र परिवार आईसाहेबांचा हा सोहळा मोठ्या श्रद्धेतून, मोठ्या उत्साहातून संपन्न करतो. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी 2 दिवसीय कीर्तनाचा महोत्सव या परिवाराच्या वतीने आयोजित केलेला आहे. आणि आजची ही रात्रीच्या सत्रातील सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे सर्वांनी मोठ्या प्रेमाने, मोठ्या आग्रहाने ही सेवा दिलेली आहे. परिसरातील वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु दादासाहेबांच्या कृपाशीर्वादाने आणि दादांच्या फडावरील सर्व निष्ठावान गुणीजन मंडळी, बहुसंख्येनं टाळकरी, भजनकरी उपस्थित आहेत. अगदी सांगायचं म्हणजे गंधर्वासारखे गाणारे आहेत, इंद्रासारखे वाजवणारे आहेत, परीक्षितीसारखे श्रोते आहेत, फक्त सांगणारा शुकाचार्य नाही, एवढंच. आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सर्वजण मोठ्या प्रेमातून हा उत्सव संपन्न करत आहात. श्री गुरुदादांच्या फडावरील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कथाकार आदी करून सर्व मंडळी आणि सर्व मातृतुल्य, पितृतुल्य श्रोते मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आता सर्वात महत्वाचं आणि माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे आवडते आणि वारकरी संप्रदायातील आचरण संपन्न असं असणारं आपल्या फडावरील एक आदर्श व्यक्तिमत्व ते म्हणजे आपले शिवमूर्ती महाराज, ज्यांना सर्वजण बाळू अण्णा म्हणतात. आमच्याकडे अण्णा म्हटलं की म्हातारं वाटते, पण इकडं अण्णा भावाला म्हणतात. आणि आपल्या आदरणीय बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर माझ्या दृष्टीनं अत्यंत महाराजांचं जीवन आदर्श आहे आणि मी त्यांना आदर्श मानतोय. त्याचं कारण आहे, माझ्याने वयानेही मोठे आहेत, अभ्यासानेही मोठे आहेत, साधनेनेही मोठे आहेत, सेवेनं परंपरेनेही मोठे आहेत. खरंच सांगायचं म्हटलं तर बाबांच्या भाषेमध्ये तुम्ही सर्वजण सख्य आईची लेकरं आहेत आणि आम्ही मात्र सावत्रायची लेकरं आहेत. कारण आम्हाला माळ औसेकर महाराजांची आहे. पण जवळजवळ 2014-15 पासून चातुर्मासाला पंढरपूरला राहण्याचा योग आला आणि तेव्हापासून फडावरील श्री गुरु शिरवळकर काकांच्या फडावर आणि दादांच्या फडावरती भजन श्रवणाचा थोडाफार योग आला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबुराव वासरे त्यांचं बरंचसं भजन आमच्या भागामध्ये मामा यायचे तेव्हाही श्रवण केले आणि पंढरपूरमध्येही श्रवण केले. आणि मग भजनाचा विचार केला की आम्ही दादांच्या फडावरती यायचो, कारण अगदी समर्पक वारकरी संप्रदायाला, वैभवाला शोभेल असं हे भजन आहे. आणि आपण सर्वजण मोठ्या उत्साहातून, मोठ्या प्रेमातून भजनाची परंपरा जपत आहात. मागच्या 1 वर्ष 2 वर्षांपासून या सर्व परिसरातील जुन्या महात्म्यांच्या प्रेमामुळे या परिसरामध्ये येण्याचा योग आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आप्पा असतील, आदरणीय अंतेश्वर गुरुजी असतील, आदरणीय आमचे ही सर्व चेंडेगावकर भजनी मंडळी ही जुने असतील आणि परिसरातील ही सर्व मंडळींनी मोठ्या प्रेमाने आमंत्रित केलं आणि तेव्हापासून सोयरीक जुळली आणि तेव्हापासून फडावरती भजनाला, सेवेला येण्याचा योग आहे. काय आहे, संप्रदायामध्ये अनेक फड आहेत, अनेक परंपरा आहेत, रस्ते वेगवेगळे आहेत परमात्म्याकडे जाण्याकरता, परंतु जायचंय आपल्याला पांडुरंगाकडेच. जो रस्ता पांडुरंगाकडे जातो तो आपला रस्ता आहे. म्हणून आपल्याला पांडुरंगाकडे जायचंय आणि आपल्याला रस्ता काही माहिती नाही. मग जो रस्ता चांगल्या पद्धतीनं आपल्याला सुटेबल होतो तो रस्ता धरलं पाहिजे. हे काय तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. व्यवहारातली माणसं व्यवहार चांगला होण्याकरता लाभ पाहतात आणि लाभ मिळेल असाच व्यवहार करतात. परमार्थिक मंडळींनी आपलं सोडून दुसरीकडे जाऊ नये असा जर काही अंतःकरणात मतभेद ठेवला तर मला वाटतं संकुचित जीवन हे लाभाला पात्र होत नाही. आणि म्हणून मग खरं तर आम्ही औसेकर परंपरेचे आहोत, माळा मला औसेकर महाराजांची आहे खरी, परंतु प्रेम मात्र श्री गुरुदादांच्या भजनावरती आहे. आणि ही सर्वच मंडळी त्या अधिकाराचं भजन करतात. कसं आहे, इथं आलेला सगळा माल कंपनीचा आहे, हातगाड्यावरचा माल नाही. हा अगदी ब्रँडेड माल आहे महाराज. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, ज्ञानोबा रे तुकोबा यांच्या अक्षराची सेवा निष्ठेनं होते, तो माल ब्रँडेड माल आहे. आणि इथं सगळा माल अगदी ब्रँडेड कंपनीचा माल एकत्रित झालेला आहे. आणि अशा या सर्व
अधिकारी वर्गाच्या समोर आपण काहीतरी 4 शब्द ज्ञानाचे सांगावे एवढा माझा अधिकार नक्कीच नाही, परंतु पांडुरंगाच्या, ज्ञानोबा तुकोबारायांच्या, श्री गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या, दादासाहेबांच्या कृपेने जशी ती सेवा करून घेतील त्याप्रमाणे इथपर्यंत सेवा आलेली आहे. आणि त्यांच्याकडे हीच प्रार्थना आहे की अंतःकरणामध्ये लहान मोठा, श्रीमंत गरीब, आपला परका हा भाव अंतःकरणामध्ये न राहता केवळ आणि केवळ श्वासात शेवटचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत अशी सेवा घडावी, अशी तुम्हा सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आशीर्वादाची लालसा इच्छाही करतो. श्री गुरु दादांचा हा सर्व परिवार आहे आणि या परिवारामध्ये वारकरी संप्रदायाची शुद्ध साधना केली जाते. श्री गुरु आई साहेबांचा संत श्रेष्ठ आदिशक्ती जगत जननी मुक्ताई आई साहेबांचा हा अंतर्धान सोहळा आहे. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली तापीची ये तिरी महत्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. आई साहेबांच्या समाधी स्थानाच्या विषयी बऱ्याच समाजाच्या मनामध्ये मतभेद आहेत. काही लोक कोथळीला ही समाधी आहे आणि तिथेही उत्सव साजरा करतात मुक्ताईनगरला, परंतु आम्हाला प्रमाण त्याच्या बोला देवभक्ताचा अंकिला. आम्हाला संतांचे प्रमाण मान्य आहेत. आम्ही जे काही संप्रदायात करतो ते संतांच्या प्रमाणानुरूप करतो. आणि मग नामदेवरायांची संत प्रमाण हे सर्व संतांच्या समाधीला अत्यंत योग्य आहेत. जन्माच्या बाबतीत संदेहच आहे आणि यांच्या समाधीच्या बाबतीत संदेह आहे. शक काय सांगायचा, असा जर संदर्भ संदेह मनामध्ये निर्माण होत असेल तर आपण अधिकारी संतांना विचारलं पाहिजे. कुणाला विचारायचं, त्यावेळी जे होते त्यांना विचारू आपण. माझ्याकडे प्रमाण आहे आमच्या संत श्रेष्ठ जनाबाईंचं. जनाबाईंनी 4ही भावंडाचा शक सांगितला. 1195 निवृत्तीनाथ महाराज, 1197 ज्ञानोबा राय, 1199 सोपानदेव आणि 1201 मुक्ताई देखिली जणी म्हणे केली मात. त्यांनी 95च्या साली निवृत्ती देव झाले. आमच्या जनाबाई सांगतात 97 देखिले ज्ञानदेव आणि 99च्या साली सोपान देखिले. मुक्ताबाईंची जनाबाईंची गोड प्रमाण आहेत आणि म्हणून आपल्याला संत सांगतात ते सर्वात महत्वाचं आहे. असा बऱ्याच वेळा गैरसमज निर्माण होतो. असे बऱ्याच काही गोष्टी संप्रदायामध्ये जे संत वाङ्मयात आहेत पण पुराणात आधार सापडत नाही. मग संत वाङ्मयात आहेत म्हणून पुराणात नाहीत म्हणून त्यांना मानायचं नाही का, असा जर विचार केला तर अधिकारी लोकांच्या मुखातून ऐकलेला आहे. बघा, आपण काल्याच्या कीर्तनामध्ये मावळ भटाचा दृष्टांत रंगवून सांगतो. फार गोड सांगतात मला जुने कीर्तनकार. पंचांग फाटले जानवे तुटले धोतर गळाले टिंब टिंब. हे आपण चरित्र फार गोड सांगतो, पण या चरित्राला श्रीमद भागवताचा आधार आहे का? भागवतात सांगितलंच नाही हे चरित्र. मावळ भटाचा कुठंच उल्लेख नाही श्रीमद भागवतात, आणि असेल तर तुम्हाला दाखवा, इथून पुढे मी मान्य करेन. पण आजपर्यंत तर श्रीमद भागवत मोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलेच. मावळ भटाचा दृष्टांत चरित्र भाग कुठंच श्रीमद भागवतात सांगितला नाही, पण नामदेवरायांनी आमच्या फार गोड रंगवून सांगितला. मग मानायचं नाही का? संतांनी व्यास महर्षींनी भागवतात सांगितलं नाही म्हणून मानायचं नाही का? आज तर संतांचे प्रमाण न मानणाऱ्या जाती आहेत महाराज संप्रदायात. संतांचे प्रमाण असून स्वतः जगद्गुरु तुकोबारायांचे प्रमाण असून वैकुंठ गमन मानणारे ते आमच्या माळी घालणारे लोक आहेत. बरोबर ना बाबा? माळी घालून कीर्तन करून अगदी लोक सांगत आहेत की तुकोबराय वैकुंठाला गेलेच नाहीत. तो का म्हणे आयशा नरा, मोजून मारायचे का न मोजतच तुमच्या मनावर. का बोलतो? आम्हाला संतांचे प्रमाण मान्य आहेत. संत जे म्हणतील ते मान्य. मग नामदेवरायांच्या गाथेमध्ये आहे आणि श्रीमद भागवतात नाही. तर त्यावेळी मोठ्या महात्म्यांनी सांगितलं. पंढरपूरमध्ये फार गोड वाद झाला होता की मानायचा का नाही हा चरित्र भाग. त्यावेळी गोरे शास्त्री म्हणून पंढरपुरातले फार मोठे विद्वत आचार्य होते. त्यांनी सांगितलं व्यासांनी चरित्र ऐकून सांगितलंय. व्यासांनी चरित्र हे ऐकून लिहिलेलं आहे. ऐकून एखादी गोष्ट राहण्याची शक्यता असते, पण नामदेवराय स्वतः तिथं साक्षात होते तिथं चरित्र करत असताना. तुकोबाराय बोलतात ना, आम्ही मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही बहुता पश्रमी दुःखे पिडिले निवऊ त्या निद्रा करिता होतो पायी
सवेची लंका घेतली तै वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. आम्ही स्वतः गायी चारल्यात आणि देवासोबत आम्ही स्वतः त्या चरित्राचा आनंद घेतलेला आहे. मग स्वतः माणूस उपस्थित असलेला योग्य सांगू शकेल का ऐकलेलं जास्त चांगलं सांगू शकेल? मी तुलना नाही करत, पण आमच्या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे. अशा बऱ्याच गोष्टीत, पण अभंगातला विषय नाही, जास्त वेळ होईल म्हणून सांगत नाही. म्हणून मला हे सांगायचं की संतांचं प्रमाण जे आहे ते आम्हाला मान्य आहे. मग मुक्ताई आईसाहेबांचं समाधीचं स्थान कुठलं, ज्ञानोबाऱ्यांचं समाधीचं स्थान कुठलं, निवृत्तीनाथांचं समाधीचं स्थान कुठलं, सोपान देवाचं कुठलं, मानतो कशावरून आपण? आम्ही आळंदीची वारी करतो, आपल्याला आळंदी आहे म्हणून आम्ही मान्य करायचं का? 4 लोक आळंदीला वारीला जातात म्हणून ज्ञानोबाऱ्याची समाधी आळंदीला आहे का? असं काय आहे का? नाही नाही. मग आमच्या नामदेवाने सांगितलेलं आहे, ज्ञानदेव अलंकापुरी शोभत सोपान संवत्सरी मिनवत, नामा पंढरी नाचत निवृत्ती त्र्यंबक शिखरी. एकाच अभंगामध्ये नामदेव नामा पंढरी नाचत ज्ञानदेव अलंकापुरी शोभत सोपान संवत्सरी मिनवत निवृत्ती त्र्यंबक शिखरी. हे जर नामदेवाचे 4ही प्रमाण मान्य असतील तर आपल्याला हेही प्रमाण मान्य करावे लागेल की तापीची येतिरी महत्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. म्हणजे तापीच्या तीरावरती सध्याचं त्या गावाचं पुराणातलं नाव आहे, त्या काळातलं महत्ग्राम आणि सध्याचं मेहुण. मेहुणला मग ते सर्वच काही. आणि काय होतं, याच्या अगोदर आपले लोक मुक्ताईनगरला जायचे, परंतु वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष ज्यांनी मुक्ताईची समाधी शोधून काढली ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामी महाराजांनी मुक्ताईनगरला ते सुद्धा गेले स्वतः, पण तिथं जाऊन पाहिलं नामदेवाच्या कोणत्याच प्रमाणाचा संदर्भ लागत नाही. इथं मुक्ताईची समाधी नाही. मग काय झालंय, आजकाल अंधभाव आणि डोळस भाव अशा 2 पद्धती आहेत समाजामध्ये. माणसानं परमार्थ करत असताना डोळे उघडे ठेवून केला पाहिजे. महाराज परमार्थ हा डोळे उघडे ठेवून केला पाहिजे. संतांच्या चरणावरती श्रद्धा डोळे झाकून ठेवा, परंतु परमार्थ करत असताना डोळे झाकून नाही करायचा. परमार्थ हा उघड्या डोळ्यांनी केला पाहिजे. नाहीतर सध्या असं चाललंय, वंदिले वंदावे निंदिले निंदावे अनेक गेले जावे त्याच्या मागे. पण आमच्या संतांनी सांगितलं, आंधळ्याचे पाठी लागले आंधळे आणि घात एके वेळे. मागे पुढे असं चालणार नाही, संतांचे प्रमाण आहेत. म्हणून आमचं श्रद्धास्थान आहे की मुक्ताईचं समाधी स्थान आहे, मेहुण आहे. आणि या मेहुणच्या तापी तीरावरती मुक्ताई आई साहेबांनी आपला देह गुप्त केला. आणि म्हणून आपल्याकडे वारकरी संप्रदायातील ही परंपरा आहे, संतांचे समाधी उत्सव, संतांचे सोहळे साजरे केले पाहिजेत. का? त्याचं कारण आहे महाराज, आपण साजरे करू यात काय नवल. स्वतः जगाचा नायक जगत पिता श्री परमपिता पांडुरंग परमात्मा त्यांचे सोहळे करतो. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा. संतांचे सोहळे, संतांचे उत्सव साजरे करणे हे देव स्वतः करतात. आणि मग जिथं देव साजरा करतो सोहळा, तर मग आपण नाही का करायचा? आपण तर केलाच पाहिजे. काय असतं, नदीला महापूर आला, नदीला महापूर आला, पाऊस जास्त झाला आणि महापूर आला, आणि तिकडच्या काठावरती हत्ती उभा होता आणि इकडच्या काठावरती शेळी उभी होती. मग आता उंटाने विचार केला की पाणी असून असून किती असणार आहे, चला आपण जाऊच नदीतून. महापूर आला असताना सुद्धा उंटाने प्रवेश केला आणि उंट तिकडच्या काठावरून इकडे येत होता, पण उंटाच्या पाठीहून पाणी इकडून तिकडे खाली पडत होतं, एवढं पाणी होतं. उंट कसा बसा चालत नदीतून आला आणि आल्यानंतर इकडच्या काठावरती शेळी उभी आहे. मग शेळीने उंटाला विचारलं, उंट दादा, अरे पाणी किती आहे बरं? कुणी विचारलं? शेळीनं. पाणी किती आहे? उंट म्हणला, मी काही परिमाण घेऊन गेलो नव्हतो मोजण्याचं, परंतु अंदाज सांगू शकतो. काय अंदाज आहे? नदीमध्ये एवढं पाणी आहे की माझ्या पाठीहून पाणी इकडून तिकडे पडत होतं, एवढं पाणी आहे नदीमध्ये. मग आता शेळीनं गप बसावं का? शेळी म्हणते, माझं शेपूट भिजल का? काय म्हणते शेळी? अशा किती शेळ्या गेल्या वाहत महाराज, आपल्यासारख्याची काय बात आहे. संतांचे उत्सव जर स्वतः भगवान परमात्मा साजरा करत असेल तर मग आपण केले. आमच्या संस्थेतील वैकुंठवासी प्रातस्मरणी विठ्ठल बुवा घुले, बाळू महाराजांनी ज्यांना पाहिलेलं आहे प्रत्यक्ष, ते बुवा म्हणायचे की महात्म्यांचे असे सोहळे साजरे केले म्हणजे त्यांचं काही फार बिघडत नाही. आपण जर त्यांचे सोहळे नाही साजरे केले तर त्यांचं काही फार बिघडत नाही, पण आपण जर त्यांचे सोहळे नाही साजरे केले तर आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. आपलं बिघडू नये जर असं वाटत असेल
तर अशा संतांचे सोहळे साजरे करणं हे फार गरजेचं आहे. नामदेवराय तीर्थावळीच्या आणि समाधीच्या प्रसंगामध्ये फार गोड वर्णन करतात. वा, नामदेवराय बोलतात, अशा महात्म्यांचे चरित्र सोहळे साजरे केले, त्यांचं कानानं ऐकलं आणि मुखानं त्यांची कीर्ती गायली तर काय परिणाम होतो. नामदेवराय समाधीमध्ये सांगतात, ऐसियाचे चरित्र जो आवडी ऐके, तो या भक्ता बरोबरी तुके, भोगी वैकुंठीची निज सुखे, ऐसे स्वमुखे बोलिले अमोल महाराज. असं आहे का? नाही नाही, ऐसे स्वमुखे बोलिले श्री विठ्ठल. हे प्रमाण आमच्या वारकरी संप्रदायाचे आहे, ते आधार फार थोरा मोठ्यांचा आहे महाराज. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, जे कोणी अशा साधू पुरुषांचे सोहळे श्रवण करतील, मुखाने गातील, ते या भक्ता बरोबरी तुके, त्यांचा अधिकार संतांच्या एवढाच होईल. भोगी वैकुंठीची निज सुखे, ऐसे स्वमुखे बोलिले श्री विठ्ठल. आणि म्हणून अशा मोठ्या प्रेमातून, मोठ्या आनंदातून आपण सोहळा साजरा करतो. आता सर्वांचे नामोल्लेख करणं माझ्याच्यानं काही शक्य नाही, कारण इथं सर्वच माझ्या जवळजवळ 80-90% परिचयाचे आहेत. आणि म्हणून अगदी आमच्या आदरणीय श्री हरिभक्तपरायण किरण महाराजांपासून ते किरण महाराजांचे शेजारी त्यांच्यापर्यंत सगळ्यांनाच वंदन. श्रोत्यामध्येही सर्वांना, मातृवर्ग, पितृवर्ग, लहान थोर, आबालवृद्ध सर्वांना वंदन. आमचा मृदंगवादक, आमचा ज्ञानोबा आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण बाबा, ही सर्वच मंडळी आहे. सर्वांच्या चरणी विनम्रतेनं अभिवादन करतो आणि काही वेळामध्ये सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अभंग तुकोबारायांचा आहे, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग. काय आहे, मानवी जीवनामध्ये परमार्थाचे काही प्रकार आहेत, परमार्थाचे अंग आहेत. काय काय परमार्थाचे प्रकार आहेत? पहिला परमार्थ आहे सुकृताचा, दुसरा परमार्थ आहे प्रसंगाचा, तिसरा परमार्थ आहे संस्काराचा, चौथा परमार्थ आहे परंपरेचा आणि पाचवा परमार्थ आहे संगतीचा. 5 प्रकारचे परमार्थ मानवी जीवनामध्ये घडत असतात आणि या माध्यमातून मानवी जीवन उत्कर्षास, कल्याणास पात्र होत असतं. मानवी जीवनातल्या परमार्थाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे सुकृताचा परमार्थ. मानवी जीवनात सुकृत हे अत्यंत महत्वाचं आहे. सुकृत म्हणजे पुण्य. आज या ठिकाणी एवढे सगळे टाळकरी टाळ वाजवत आहेत. कशामुळं टाळ वाजवण्याकरता तुम्ही उभे आहेत? काय कारण आहे? तुमच्या पदरामध्ये काहीतरी सुकृत आहे म्हणून. आज आमचे बाळू महाराज गोड गायन करतायत, हे सर्व मंडळी फडावरील गायन करतायत. कशामुळं? यांच्याही पदरामध्ये काहीतरी सुकृत आहे. आमचा ज्ञानोबा गोड असा मृदंग वाजवतोय. कशामुळं? त्याच्याही पदरामध्ये काहीतरी सुकृत आहे म्हणून. कोण म्हणतंय बाळू महाराजांचा मृदंग बंद झाला? जोपर्यंत ज्ञानोबा मृदंग वाजेल तोपर्यंत तुमचा मृदंग जिवंत आहे महाराज. वा, हा. आणि मग गोड असा मृदंग वाजवतोय, त्याचं काय कारण आहे? त्याच्याही पदरात काहीतरी पुण्याचा सुकृत आहे म्हणून तो मृदंग वाजवतोय. बरं, आता तुम्ही सर्वजण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा बाहेरून, एवढ्या दूर दूरून सर्व श्रोते मंडळी इथं आलेले आहात. कशामुळे आलात तुम्ही? सगळं घरदार वगैरे सगळं सोडून इथं कसं काय आलात तुम्ही? उगाच नाही का? तुमच्याही पदरामध्ये काहीतरी सुकृत आहे म्हणून. मग बाळू महाराज, तुमच्या सगळ्या जवळ सुकृत आहे आणि म्हणून तुम्ही इथं आलात. यावरून तुमचं माझ्याविषयी काय मत आहे? आमच्यापेक्षा जास्त सुकृत तुमचं काही का होईना पण आहे सुकृत म्हणून इथं आलोय. सुकृत असल्याशिवाय माणूस इथपर्यंत येत नाही. सुकृताशिवाय परमार्थ घडत नाही. संत सांगतात, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, जोडी
बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नात्रायचं प्रमाण बघा. अनंता जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री तरीच मुखी नाम तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. नात्रायचं प्रमाण आहे. वा सुकृत फार महत्वाचं आहे. निळोबारांच्या गवळणीतले एक फार गोड प्रमाण आहे. निळोबारा सांगतात याची लागी ओ तेजियले भोग याची लागी ओ केले नानायाग याची लागी अष्टांगादी योग याची लागी या विषयाचा त्यागो. आमचे निळोबारा फार गोड बोलतात. जन्म जन्मांतरी बहु केले सायास याची भेटी लागी व्रते उपवास सेविली गंगेची तटाके उदास त्याची या सुकृताचे नेणो आले घोसवो. निळोबाराय बोलतात तेच आमचं सुकृत आहे. मागच्या अनेक जन्मात केलेलं आहे. त्याची या सुकृताचे नेणो आले घोसवो. आपल्या जीवनात परमार्थ करतो त्याचं काय कारण आहे? महत्वाचं पहिलं कारण आहे आपल्या जीवनातला परमार्थ होतोय सुकृत. वा बऱ्याच लोकांचं सुकृत आहे. देवाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे महाराज, पण ते दिलेलं आपल्याला कळत नाही आणि अजाणतेपणामुळे आपण विनाकारण देवाला दोष देत असतो की देवाने आम्हाला काय दिलंय. म्हणून देवाच्या नावानं आपण बोट मोडत असतो. पण काय द्यायचं ठेवलंय महाराज आपल्याला देवाने? आजपर्यंत अनेक अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्या भगवान परमात्म्याच्या उपकारामुळे आज आपल्या जीवनाकडून हे घडत आहे. फार आपल्या जीवनावरती देवाचे उपकार आहेत महाराज. भगवान परमात्म्याने खूप दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडीसी नारायण नासे जीव पण भवरोग. सर्वात महत्वाचं नात्राय बोलतात बहुता सुकृती नरदेह लाभला. लाभला इथपर्यंत खराय, पण नात्राय बोलतात भक्ती विण गेला अधोगती. बाप भाग्य कैचे नसरेची कर्म न कळेची वर्म. अरे मुढा, नात्राय बोलतात फार मोठं सुकृत केलेलं आहे म्हणून हा नरदेह तुला दिलेला आहे. बर म्हणून बघा ना, व्यवहारातलं सुकृत सगळं वेगळं महाराज. कोणतंच सारखं नाही. आता इथं आलेले एवढे मॉडेल आहेत, एक तर एकासारखं आहे का? सगळे वेगवेगळे महाराज. कुणाचा बांधा 6.5-7 फूट उंच आहेत काही लोक, तर काही लोक 2, 2.5, 3.5 फुटाची आहे. काहीचा रंगाचा विचार केला तर भर रात्रीच्या 12 वाजता सुद्धा ठळक दिसतात काही लोक. आणि काहीचा विचार केला तर भर दुपारी खंदील घेऊन जावं लागते ना, आहे का नाही? देवाने आमच्यावर अन्याय केला महाराज. आज बघा आमच्या बाळवण्णाकडे देवाने त्यांच्यावरती कृपा केली, आमच्यावरती का? आमच्या टायमालाच रंगाचा डबा हरपलता. काय झालं देव जाणे महाराज. काहीचे रंग अगदी गोरे पान आणि काहीचे रंग अगदी मातीतला ढेकूळ उचलला तर कळेल, पण रंग कळणार नाही असा रंग. आम्ही तर विनोदान म्हणत असतो, बाप बघावं तर भगवण्याच्या बुडावणी, माय बघावं तर तव्याच्या पाठीवणी,
लेकरू तर पिकलेल्या जांभळावणी असतंय महाराज. असंही भेदच आहे ना सुकृताचा. काय कारण आहे? मागच्या जन्मात ज्या काही गोष्टी दान केल्या ते सुकृत आपण इथं भोगतोय ना. आमच्या नामदेवराचा फार प्रसिद्ध अभंग आहे महाराज. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. भूमीचं दान केलं तर भूमिदाने होसी भूमी पाळू. राजा होतो माणसानं भूमिदान करायचे. मंदिरा करता, समाज कार्य करता, परोपकारा करता भूमी दिली. तिथं जर मंदिर उभं राहिलं तर तो माणूस पुढच्या जन्मामध्ये राजा होतो. भूमिपाळ म्हणजे राजा. कनकदाने कांती निर्मळू, कनक सोन्याचं दान केलं की रंग चांगला भेटतो महाराज. वा. म्हणून मागच्या जन्मामध्ये जर कुणाची तक्रार असेल की आमच्याकडून राहिलंय, पुढच्या जन्मात जर आम्हाला रंग चांगला भेटावा असं वाटत असेल तर एक काम करा. काय करा? तुम्ही या जन्मामध्ये सोनं दान करा. ते म्हणाल महाराज कुणाला दान करावं? पर्यायच आहे की. अनायासे महाराज आलेले गावात, काय हरकत. विनोदाचा भाग सोडा. पण मी का सांगतो? कनकदाने कांती निर्मळू. कनक सोनं दान केलं की रंग चांगला भेटतो. वा. याला उदाहरण काय आहे? वारकरी संप्रदायातील विद्वत घराणं असणारं देगलूरकर महाराजांचं. चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मूळ पुरुषांनी, गुंडा महाराज देगलूरकरांनी हातीच्या अंबारीहून पोत्याने सोनं दान केलंय महाराज. म्हणून त्यांच्या घरात येणारं प्रत्येक लेकरू गोरप्पान जन्माला येते. सुकृत आहे ते आहे. म्हणून म्हणून खेद म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. सुकृत पाहिजे पदरामध्ये तरच गोष्टी भेटतात. वा. नामदेवांनी काय गोड वर्णन केले महाराज. माणसाने भविष्य बघायचं नाही, कोणाला हात दाखवायचा नाही, लेकरू होण्यासाठी गुजरातला साखर आणायला जायची नाही, ना मध्य प्रदेशला रुद्राक्ष आणायला जायचे नाही. बरेच लोक जातात महाराज इकडे तिकडे, पण आपल्या पदरामध्ये असल्याशिवाय भेटत नाही. संतांचं सांगणं आहे, संत महात्मे सांगतात, जे वृक्ष लाविती सर्व काळ दयावरी छत्राचे झल्लाळ. जे माणसं वृक्ष लावलेत मागच्या जन्मामध्ये, घरात एसी, गाडीत एसी, ऑफिस मध्ये एसी, कुठंच गरमीचा त्रास नाही. कशामुळं? सदैव त्याचं कारण आहे, ज्यांनी मागच्या जन्मात वृक्ष लावलेले आहेत त्याचं ते सुकृत आहे त्यांच्या पदरामध्ये. त्यांच्यावरती सदैव छत्राचे झल्लाळ. आणि लेकरं बाळ होण्याचं काय कारण आहे? नामदेवराय सांगतात, जे ईश्वराशी अर्पिती फळ ते पुत्रवत होवनी नांदती. ज्यांनी देवाला मागच्या जन्मामध्ये फळ अर्पण केलेले आहेत ते लोक पुत्रवत. आजकाल सारखं नाही महाराज. जुन्या काळात फार मोकळ्या अंगण कारभार होता. हम दो हमारे दो होतोय. नाही, अगदी एक एक डझनाचे वर होतं महाराज. आजकाल काय झालं? एक मावशी बसच्या प्रवासाला निघाल्या. बसचा प्रवास, उन्हाळ्याचे दिवस, पाटी, इकडे काय म्हणतात पाटीला, म्हणजे 2-4 किलोमीटर हायवे असतो त्याला. मोड 2-4 किलोमीटर लांब होता. ते 7-8 लेकरं मावशीच्या सोबत, 2-4 पिशव्या, आणि मावशी घाईघाईनं बस करता निघाले, कुठं जायचं असेल. मग ते मावशी थोड्या अंतरावरती होत्या. कंडक्टरने पाहिलं, गाडी थांबवली. अगोदरच गाडीला लेट झाला होता, अगोदरच उशीर झालेला आहे, तरी त्या कंडक्टरनं गाडी थांबवली. मावशी आल्या, ती पिशव्या होत्या त्या 2-4 एसटी मध्ये, बस मध्ये टाकल्या, आणि मग लेकरं गाडीमध्ये बसवायची. मग 2-4 लेकरं धरले आणि वर बसवले, आणि मग खालचे राहिलेले वर बसवेपर्यंत ते वरचे खाली यायचे, आणि खालचे पुन्हा वर चढवेपर्यंत पुन्हा ते वरचे खाली यायचे. ते खालून वर, वरून खाली, ते लेकराचं चालू. कंडक्टर म्हणला, ओ मावशी चला लवकर, आधीच गाडीला लेट झालाय, उगं वाढवत बसू नका काम. ते म्हणलं, बाबा. बाई म्हणले, अरे बाबा लेकर तर बसू दे ना गाडीत. ते म्हणले, मग एवढे कशाला नाही, अर्धे घरी ठेवून येऊ नये का? कंडक्टर काय म्हणला, अर्धे घरी ठेवून येऊ नये का? बाई म्हणली, बाबा अर्धे घरीच आहेत अजून. काय कारण आहे? जे ईश्वराशी अर्पिती फळ ते पुत्रवत होवनी नांदती. पुत्रवान व्हायचंय तर या जन्मामध्ये देवाला फळ अर्पण करायचे महाराज. बघा इथं पांडुरंगाच्या फोटो समोर सुंदर असे सफरचंद ठेवलेले आहेत. केळ जाताना घेऊन जाऊ नका. देवाला ठेवलेले आहेत का? देवाला फळ अर्पण केलं ते पुत्रवत होवनी नांदती. सुकृत पाहिजे पदरामध्ये, तेच आपल्याला इथं भोगायला भेटत असतं. परमार्थ सुकृताचा आहे. आपलं फार सुकृत चांगलं आहे, म्हणून आज देवाने आपल्याला इथपर्यंत सुखरूप आणलेलं आहे. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत, आणि तेही लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ आहेत का? नाही महाराज. आपला काळ भगवत चिंतनामध्ये जातोय. आपलं सुकृत फार चांगलं आहे. पहिला परमार्थ सुकृताचा आहे. बर, एवढाच परमार्थ आहे का? नाही. आणखी एक परमार्थ आहे जो प्रसंगाचा आहे. जीवनामध्ये असे काही प्रसंग होतात, आणि त्या प्रसंगातून अनुताप निर्माण होतो, आणि त्या अनुतापातून जीवन अत्यंत उत्कर्षास होतं. मानवी जीवनामध्ये फार मोठं पद प्राप्त करायचं असेल तर त्याकरता अगदी महत्वाची गोष्ट आहे, माणसाला अनुताप झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? अनुताप झाला पाहिजे. अनुतापामधून माणूस जेवढा परमार्थाकडे तीव्रतेने वळतो तेवढं सहज नाही वळत महाराज.
म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेला परमार्थ लवकर देवापर्यंत जातो, अनुकूलतेच्या परमार्थाला जास्त वेळ लागतो. अनुताप तुकोबारायांचं प्रमाण आहे. नाये अनुतापी पांगरे देशा, नाये अनुतापे पांगरे देशा, नाये अनुतापे पांगरे दिशा, नाये अनुतापे पांगरे देशा, स्वेद निघो दे अवघी आशा, 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 होशील आधी होता तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य, होशील आधी होता तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य, नाये अनुतापी पांगरे दिशा, नाये अनुतापी पांगरे दिशा, स्वेद निघो दे अवघी, स्वेद निघो क्षमा करा. तुकोबाराय बोलतात, नाये अनुतापी पांघरे दिशा, स्वेद निघो दे अवघी आशा, होशील आधी होता तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैरागी. लक्षात ठेवा, परमार्थ हा अनुतापातून निर्माण झाला पाहिजे आणि अनुतापाची दशा ही परमार्थात घाम गाळला पाहिजे महाराज. स्वेद म्हणजे घाम, स्वेद निघो दे अवघी आशा. आणि तुकोबाराय सांगतात, मग असं जर झालं तर होशील आधी होता तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. वारकऱ्याचं भजन हे शांत रसातलं नाही. वारकऱ्याचं भजन हे साधं भजन नाही. वारकऱ्याचं भजन अगदी ठोकून असतंय महाराज. वारकऱ्याचं भजन जोरातही आणि वारकऱ्याचं भजन स्वरातही. म्हणून तुकोबाराय सांगतात की अनुताप हा फार महत्वाचा आहे. पूर्व आयुष्यात काय झालंय देव अजिबात पाहत नाही महाराज, पण जीवनामध्ये अनुताप पाहिजे. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करा ना. अनुतापाची ज्वाळा देह बुद्धी हवी. अनुताप आणि त्या अनुतापातून प्रसंग, ज्या प्रसंगातून जीवनात परमार्थ होतो. काय दृष्टांत आहेत ऐका. असे काही प्रसंग घडले आणि ज्यांच्या प्रसंगातून जीवनाचा उत्कर्ष झाला असे पुराणात काही दाखले आहेत महाराज. पहिला दृष्टांत, एक 5 वर्षाचं लेकरू आपल्या बापाच्या मांडीवरती बसायला गेलं आणि बापाच्या मांडीवरती जाऊन बसलं, पण त्याची सापत्न माता म्हणजे सावतर माय, त्याची सावतर माईनं बघितलं एका मांडीवरती तिचं लेकरून, एका मांडीवरती सवतीचं पोरग होतं. मग ते सवतीच्या लेकराला हाताला धरलं, खाली ओढलं, ढकलून दिलं आणि ती सावतर माय म्हणली त्या पोराची, ओठ, इथं बसण्याचा तुझा अधिकार नाही, बापाची मांडी पाहिजे असेल तर माझ्या पोटाला जन्माला यावं लागतं. ढकलून दिलं मला. वा. आणि मग ते रडत रडत ते बारकं लेकरू महाराज आपल्या सख्या माईकडे गेलं आणि माईला जाऊन विचारलं, आई अशी काही जगात जागा नाही का ज्या जागेवर मला कोणी उठवणार नाही? महाराज खरं तर माणसाचा खरा शोध या करताच आहे. आपण कशा करता परमार्थ करतोय जर कोणी विचारलं तर सांगायचं आम्ही अशी जागा शोधतोय ज्या जागेवरून आम्हाला कोणी उठवणार नाही. आमच्या कबीर महाराजांचं फार गोड सांगणं आहे, ऐसी बाणी बोलिये कोई न बोले झूठ, ऐसी जगह पर बैठना कोई न बोले उठ. या करतात आपला खरा परमार्थ आहे. आणि मी त्या लेकरांना विचारलं,
त्यावेळी ती आई म्हणते, तिची सख्या आईनं सांगितलं, बाळा मी तर नाही देऊ शकत. मग कोण देईल? देव देईल तुला ती जागा. मग कुठं राहतो देव? मग ते कसं असतं, एकदा लहान लेकर प्रश्न विचारायला लागले ना, मग ते एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा तयारच असतात. माणसं कामात असतात, काहीतरी प्रश्नाचे उत्तर देऊन लेकराला बाजूला करतात. एका पोरानं माईला प्रश्न विचारला, आई आभाळ एवढं उंच कसं काय गेलंय बरं? आता काय उत्तर आहे आभाळ एवढं उंच गेल्याचं, काय सांगावं आता? पण माय होती कामात. माईनं म्हणली, बाळा अगोदर आभाळ फार खाली होतं, माणसाला चालायला सुद्धा येत नव्हतं, आणि तुझ्या बाबाची उंची फार जास्त होती. तुझ्या बाबानं पावसाळ्यात छत्री धरली ना, अशी छत्री हाणली, तेव्हापासून आभाळ वर गेले बघ. हे काय उत्तर आहे का? आणि मग लहान लेकर प्रश्न करतात सारखेच, म्हणून त्याच्या माईने सांगितलं, जा देव जंगलात राहतोय. मग त्यानं ठरवलं की जायचं आणि जंगलात जाऊन देवाला भेटायचं. प्रसंग सांगतोय मी हा. आणि मग ते लेकरू जंगलामध्ये गेलं. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर साधनेला सुरुवात करत असताना नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी परीक्षा घेतली त्या लेकराची. बाळा अरे कुठं चाललास? त्यावेळी त्याने सांगितलं, म्हणे मला देवाकडे जायचंय. नारद महर्षी म्हणाले, ए पोरा, अरे आमच्या 80-90 वर्ष गेले तरी देव आमच्या स्वप्नात येईन आणखी. तुला 5व्या वर्षातच देव पाहिजे होय? असा कसा देव भेटेल बरं? देव नाही भेटत. मग काय कर, माझ्या पिशवीत चॉकलेट आहे, तुला ते चॉकलेट देतो, चॉकलेट खान, इथूनच वापस जा. देवाकडे जाण्याचा काही नाद करू नको. नादाला लागू नको. नारद महर्षी म्हणले, देवाच्या नादाला लागू नको. ते बाळ म्हणलं, नाही नाही, जाईन तर देवाकडेच जाईन आणि ती जागा मिळवून घेईन. निघालं महाराज. पण नारद महर्षीने निश्चय पाहिला आणि त्याला ओम नमो भगवते वासुदेव नावाचा जप दिला, मंत्र दिला. साधना केली महाराज. साधनेचा उत्कर्ष, साधनेचा प्रताप, पुरुषार्थ एवढा होता. त्या लेकरांना साधना करायची. दर 3 महिन्यातून एक वेळ झाडाची फळ खायची त्या लेकरांना. काय 3 महिन्यातून एकदा झाडाचं फळ खाल्लं. कोणते फळ जास्त खायला आवडतात ते नाही, सफरचंद, द्राक्ष, चिकू, किवी असे फळ नाही खाल्ले. मग कोणते फळ खायचे? कवीट झाडाचं कवीट जे तुरट लागते खायला, ते कवीट आणि झाडाचे बोर खायचे. जास्त खाऊ शकत नाही. ते 3 महिन्यातून एकदा फळ खाल्ले त्या लेकराने. तरी देव भेटत नाही. 3 महिन्यातून एकदा पाणी पिलं तरी देव भेटत नाही. 3 महिन्यातून एकदा श्वास घेतला महाराज. आणि जगाचा आत्मा व्यापकत्व बोधाला ते बाळ प्राप्त झाला असल्या कारणानं जगाचा श्वास रोखून धरला. त्यावेळी देवाला त्या बाळाला येऊन भेट द्यावी लागली. काय ज्ञानोबा माझे गोड वर्णन करतात. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जे कपोल शंखे शिवतले, वेदाची ही मतीसी ठेले, ते लागला बोलो. ज्ञानोबा बोलतात. त्या बाळाचं नाव काय? ध्रुव बाळ. त्या ध्रुव बाळाला भगवान परमात्म्याने येऊन भेट दिली आणि त्या बाळाला अडळपदी बाळ बैसविला धुरू. अडळपदाची प्राप्ती. का बरं प्राप्ती झाली भगवान परमात्म्याची? त्याला कारण आहे, प्रसंग जीवनात घडला आणि प्रसंगातून जीवनाचा उत्कर्ष झाला. एकच दृष्टांत आहे का? नाही नाही, असे कितीतरी दृष्टांत आहेत. आणखी एखादा सांगू का? सांगतोच, तुमची इच्छा आहे म्हणून. एक बाळ आपल्या आईला, ब्राह्मणाचं पोरग आपल्या आईला म्हणायचं, आई मला दूध प्यायला दे. मग परिस्थिती नव्हती, घरी काही गाई म्हैशी नव्हत्या, त्यामुळे त्या आईनं काय करायचं, पिठात पाणी कालवायचं आणि पिठात पाणी कालवून त्या लेकराला प्यायला द्यायचं. आणि त्या लेकरानं ते दूध म्हणून प्यायचं. पण एके दिवशी ते लेकरू राजाच्या वाड्यामध्ये राजाच्या पोरासोबत गेलं आणि राजपुत्रासोबत वाड्यात गेल्यानंतर त्या राजाच्या राजपत्नीने त्या दोघांनाही प्यायला दूध दिलं. आता ते दूध साधं असेल का? पिठात कालवलेलं असेल का? नाही. मग चांगलं घोटवलेलं, दिवसभर घोटवलेलं दूध, त्याच्यामध्ये काजू, बदाम, इलायची, किसमिस, चारोळी, केसर, असं अगदी बासुंदीचं दूध दिलं महाराज प्यायला. आणि मग ते दूध त्याने विचारलं त्या ब्राह्मणाच्या प्राणी, हे काय रे? त्याने सांगितलं, याला दूध म्हणतात. हे दूध आहे? नाही नाही, मी तर दररोज दुसरंच काहीतरी पितो. त्यानं सांगितलं, तू काय पितोस ते मला काय माहिती? तू काय पितोस ते मला काय माहिती? ह्यालाच दूध म्हणतात. मग त्या बाळाला खरं कळालं. ते घरी गेलं, संध्याकाळी पुन्हा आईला दूध प्यायला मागितलं. मग त्याच्या आईचं ठरलेलं, घरात गेली, पीठ कालवलं पाण्यामध्ये, ते दूध प्यायला दिलं. बाळा पी दूध. त्याने सांगितलं, नाही नाही, मी आज राजवाड्यामध्ये गेलो होतो, तिथं खरं दूध पेलंय, मला हे दूध नको आहे, खरं दूध प्यायला पाहिजे. त्यावेळी त्याच्या आईला राग आला, डोळ्यामध्ये गळगळगळ पाणी आलं. वाटलं काय माझी देवाने परिस्थिती केली. खरा जर विचार केला तर तिचा नवरा राजाच्या पोरांना शिकवत होता महाराज. जरा विचार करा ना, आमच्या धर्मातील, आमच्या परंपरेतील, आमच्या पुराणातील संस्कृती इतिहास काय सांगतो. या पोराचा बाप राजाच्या पोरांना शिकवत होता. काय नाव त्यांचं? द्रोणाचार्य नाव आहे महाराज.
आणि द्रोणाचार्यांनी पांडवांना विद्या दिली, कौरवांना विद्या दिली, राजाच्या पोरांना विद्या शिकवणारा माणूस, पण त्याच्या घरामध्ये प्यायला वाटीभर दूध नाही. आज आम्ही 4 अभंग पाठ केले तर आम्हाला काय काय परिस्थिती आहे महाराज सध्या संप्रदाय. जरा विचार केला पाहिजे महाराज. आपुला आपण करावा विचार, आहे शुद्ध बुद्ध ठाईची ठाई ज्ञानोबा बोलतात. बघा ना जरा काय आमची सनातन धर्मातील संस्कृती, आमची परंपरा सांगते. राजाच्या पोरांना विद्या देणारा, पण त्याच्या घरामध्ये वाटीभर दूध प्यायला नाही महाराज. मला वाटतं हाच आदर्श आमच्या ज्ञानोबा तुकोबारायांचा आदर्श आहे ना. का आमच्या संतांचं वैराग्य आहे, त्याचं कारण आहे आमच्या ज्ञानोबारांनी सांगितलं, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. मला वाटतं आज जे कोणी महाराज लोक कीर्तनाला न ठरवता जातात ना, मला वाटतं ते खरे या शाखेचे कीर्तनकार आहेत महाराज. ज्यांना वाटतंय ना की आज आम्हाला ठरवल्याशिवाय आमचं पोट भरणार नाही, त्या लोकांनी पुराणातला जरा आदर्श घ्या. आमच्या ज्ञानोबा तुकोबारांनी जो आम्हाला आदर्श घालून दिला, मी स्वाभिमान म्हणून अभिमान म्हणून नाही सांगत, परंतु जर आज कोणाला आज कोणाच्या अंतःकरणामध्ये ती भावना असेल की आमचा परपंच, आमचा परमार्थ पांडुरंग चालवतोय, तर मला वाटतं त्या इच्छेनं जर कोणी कीर्तन भजन करत असेल तर ते खरे वारकरी संप्रदायाचे, आमच्या पुरातन परंपरेचे कीर्तनकार आहेत. आणि मग त्या लेकराला वाटीवर प्यायला दूध नाही महाराज. आणि मग त्याच्या आईने राग सांगितलं, बाळा अरे जा त्या देवाकडे, दुधाच्या समुद्र आहे, जा त्यातलं एक वाटीभर दूध तुला देव देणार नाही का, जा. आणि म्हणून त्या आईने रागवून त्या लेकराला पाठवलं. त्या बाळाचं नाव काय? उपमन्यू. वा. आणि त्या उपमन्यूनं वाटीभर दूध मिळावं या प्रसंगातून ते लेकरू देवाकडे गेलं होतं. क्षीराचा सागरू उपमन्या, क्षीराचा सागर क्षीराचा सागर उपमन्या. का जीवनामध्ये एवढा उत्कर्ष झाला, लहानपणामध्ये देव भेटला, त्याचं कारण आहे महाराज. प्रसंग जीवनात तसा घडला. एक परमार्थ, पहिला परमार्थ कोणता सांगितला मी? सुकृताचा. दुसरा परमार्थ प्रसंगाचा, प्रसंगातून अनुताप प्रसंगाचा. आता तिसरा परमार्थ आहे संस्काराचा. वा. असाही एक परमार्थ जीवनातून, संस्कारातून प्राप्त होतो. जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे श्रीमद भागवतातलं भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादजीच्या जीवनातील परमार्थ बघा. का घडला परमार्थ? त्याचं कारण आहे संस्कार. बघा, हिरण्यकश्यपूचा वंश कयादू मातेच्या उदरामध्ये वाढत होता आणि ती वरी एक बाबा बसलेला आहे. कुठं? पत्र्यावर का? नाही, कुठं? स्वर्गामध्ये एक बाबा बसलेला आहे, ज्याला लोकांचं चांगलं झालेलं अजिबात देखवत नाही. काय त्याचं नाव? इंद्र. त्याला अजिबात दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही. आणि त्या कयादू मातेच्या पोटामध्ये त्या हिरण्यकश्यपूचा वंश वाढत होता. त्या कयादू मातेला उचललं आणि घेऊन जात होता. नारद महर्षींची भेट झाली. नारद, ए इंद्रा कुठं चाललास? त्याने सांगितलं, म्हणले हिच्या पोटामध्ये माझा वैरी वाढतोय. नारद महर्षी, नाही नारद इंद्रा, अरे हिच्या पोटामध्ये तुझा वैरी नाही, तर जगातला महान वैष्णव भगवत भक्त वाढतोय. मग काय करू? इथंच सोड. आणि मग नारद महर्षींनी आपल्या आश्रमामध्ये कयादू मातेला ठेवलं. जवळजवळ 7-8 महिने नारद महर्षींनी श्रीमद भागवत कथा सांगितली महाराज कयादू मातेला. आणि ती उदरामध्ये भक्त प्रल्हादजींनी ती भागवत कथा श्रवण केली. त्याचा संस्काराचा परिणाम असा महान भगवत भक्त जन्माला आला. आज का असं घडत नाही? आज का व्यवहारामध्ये फार गोष्टी चुकीच्या घडत आहेत? लेकरं चांगले वागत नाहीत, लहान वयामध्ये व्यसन लागतायत पोरांना. त्याचं कारण आहे महाराज, पोरांचा दोष नाही, अगोदर आपणच कुठं चुकलेले आहोत. वडापाव खाऊन आणि टीव्ही बघून कुठं प्रतापी पुरुष जन्माला येत असतात होय?
खरा जर विचार केला तर कबीर महाराजांचं सांगणं आहे, माईच्या पोटातून जन्माला यावं तर 3च वर्ग जन्माला यावे, अन्यथा माय वांज राहिली तर काही हरकत नाही. आमचे कबीर महाराज सांगतात, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, वर्णा जननी वांज भली, क्या खोवे क्या नूर. कबीर महाराज सांगतात, माईच्या जन्मातून पोटाला यावं तर एकतर दाता, शूर किंवा भगवत भक्त जन्माला यावा. वा, आजही लोक बऱ्याच वेळा म्हणतात धर्मावर अन्याय झाला, आमचा धर्म बघून काही लोकांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या, त्याचा बदलाही घेतला म्हणा आम्ही. पण लोक म्हणतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला, म्हणतात की नाही राजे. महाराज छत्रपती शिवरायांना अशी जर धर्मावरती वेळ आलेली पाहिल्यानंतर त्यांचं रक्त खवळत असेल, त्यांनाही अवताराला यावं वाटत असेल, पण का अवताराला येऊ शकत नाहीत? त्याचं कारण आहे, जिजाऊ आऊसाहेबांची कूस कुठं तयार आहे. जिजाऊ आऊसाहेबांची कूस तयार पाहिजे तर छत्रपती शिवराय आणि शंभूराजे जन्माला येतील. संस्कार फार महत्वाचे आहेत महाराज. आमचे जिजाऊ आऊसाहेबांनी रामायण महाभारतासारखे ग्रंथ वाचले, दान धर्म युद्ध कुशलता काय असते ते सर्व अभ्यास केला, म्हणून छत्रपती शिवराय जन्माला आले. तिसरा परमार्थ आहे संस्काराचा. संस्कारातून परमार्थ होतो, जन्माला येत असतानाच भगवत भक्त आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण म्हणत म्हणत भक्त प्रल्हाद जन्माला आले. प्रसंग बघा ना जीवनातील काय संस्कार आहे. आमचे ज्ञानोबाराय फार गोड बोलतात, काय भक्त प्रल्हाद खरे तर दैत्याच्या कुळात जन्माला आले, पण दैत्याच्या कुळात जन्माला येऊन सुद्धा परमार्थ एवढा मोठा आहे की देवाला खाली मान घालावी लागली, एवढा उंच परमार्थ आहे. ज्ञानोबाराय बोलतात, पाहे पा भक्तीचे नि आथिले पणे, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. ज्ञानोबाराय बोलता, जेणे मज गर्भीची घातली मिठी, तो भक्त प्रल्हाद किरीटी, तो जन्मला कयादूची पोटी. वा, भक्त प्रल्हादजींचा परमार्थ एवढा मोठा, काय त्याचं कारण आहे संस्कार. अभिमन्यूने चक्रव्यूह भेदण्याची कला कुठे शिकली होती? मातेच्या उदरामध्ये. हा परमार्थ संस्काराचा आहे. बर, हा परमार्थ संस्काराचा किती झाले? सुकृताचा, सुकृताच्या नंतर संस्काराचा, प्रसंगाचा, संस्काराचा, आणि चौथा परमार्थ आहे परंपरेचा. वा, मानवी जीवनामध्ये परमार्थ करत असताना परंपरा ही फार महत्वाची आहे. आमच्या ज्ञानोबा आहेत, आमचा वारकरी संप्रदाय, आमचा भगवान परमात्मा, आमचे सगळे हे परंपरेचे आहेत. सांगा काय काय परंपरा आहे? आमच्या संप्रदायात 2 मुख्य परंपरा मानल्या जातात, एक चैतन्य परंपरा आणि एक नाथ परंपरा. नाथ परंपरेचा जर विचार केला तर आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. ही आमची परंपरा आहे महाराज ज्ञानोबरायांपासून. आणि आमच्या ज्ञानोबरायांनी तर परमार्थाचा एवढा उत्कर्ष केला, प्रताप केला. ज्ञानोबरायांसारखी परमार्थातली खरी क्रांती जगामध्ये करणारा आणखी तरी जन्माला आला नाही बुवा, आणि भविष्यामध्ये येण्या